नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप सगळे एकदम छान असतील, मजेत असतील, आनंदात असतील. तर आज वटपौर्णिमेचा दिवस आहे आणि कोणताही सणवार असला की जशी आपली नेहमीची गडबड असते तशीच माझी गडबड सकाळपासून सुरू होती. सर्वात आधी मी घर वगैरे क्लीन केलं आणि पौर्णिमा असल्यामुळे थोडी विशेष स्वच्छता असते, म्हणजे हळद आणि मीठ टाकून लादी वगैरे पुसायचं, असं थोडंसं काम एक्स्ट्राचं असतं. मग त्यानंतर अंघोळ करून देवपूजा वगैरे सर्व आटोपून घेतली आणि स्वयंपाकसुद्धा लगेच करून घेतलेला आहे, कारण आपल्याला स्वतःची पण तयारी करायची असते, साडी वगैरे नेसायची असते. आणि मी ही साडी घातलेली आहे. आधीसुद्धा मी गणपतीच्या एका व्लॉगमध्ये घातलेली होती ही साडी. तर ही साडी माझ्या बहिणीने मला दिली आणि ती चापून चुपून नेसता येते, इझिली वेअर करता येते, म्हणून मी ती साडी घातली. तर हे बघा, हा आहे आमचा वड, जो माझ्या झाडं आहेत मागे, त्या झाडांमध्ये एक झाड या वडाचं सुद्धा आहे. तर मी त्याच वडाची पूजा करते. गेले काही वर्ष मी ह्याच वडाची पूजा करते. ॲक्च्युली आमच्या इथे मंदिरात सुद्धा वड आहे, म्हणजे आमच्या घराजवळ जे मंदिर आहे तिथे सुद्धा 2 वडाची झाडं आहेत, पण तिथे ऑलरेडी इतकी जास्त गर्दी असते की व्यवस्थित पूजा करता येत नाही, म्हणून मी ह्याच वडाची पूजा करते. आणि विशेष म्हणजे आपल्या सोयीने आणि आरामशीर व्यवस्थित पूजा करता येते. मंदिरात गेलं की कसं थोडं घाई गडबडीत आणि गर्दीमध्ये मग वडाला फेऱ्यासुद्धा मारता येत नाही, म्हणजे इतकी जास्त गर्दी असते की फेऱ्या मारायला खूप अडचण येते. खाली ऑलरेडी बायका पूजा करत असतात, काही बायका ऑलरेडी गोल गोल फिरत असतात. तर त्या सर्व बायकांना ओलांडून आणि ते सर्व पूजेचं सामानसुद्धा खूप गर्दी झालेली असते, म्हणजे खूपच गोंधळ होतो. त्यामुळे मग मी म्हटलं इथेच आपल्या वडाची पूजा केलेली बरी. खरं तर ही पूजा करून झाल्यावर मला मंदिरात सुद्धा जायचंच होतं, कारण मंदिरामध्ये गावदेवी मातेचं हे मंदिर आहे आणि देवीची ओटी भरायची होती. त्यानंतर महादेवाच्या सुद्धा मंदिरात मला जायचंच होतं. तर मी फटाफट वेळेला फेऱ्या मारल्या. तर ॲक्च्युली इथे एकच फेरी मी तुम्हाला दाखवली, पण 7 फेऱ्या मारल्या होत्या मी. पण व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल म्हणून मी एकच फेरी इकडे दाखवली आहे आणि बाकीचे व्हिडिओ जो आहे खूप मोठा होईल म्हणून एडिट केला आहे. मंदिरात खूप साऱ्या सुवासिनी असतात ज्यांना आपल्याला वाणसुद्धा देता येतं, त्यामुळे मंदिरात गेलेलं बरं पडतं. तर मी एक जे आहे वाण ते देवापुढे ठेवलं, एक तुळशीत ठेवलं आणि देवीला सुद्धा एक व्हायचं होतं, त्याचप्रमाणे महादेवाला सुद्धा द्यायचं होतं. तर मंदिरात जायला निघणारच होते, पण माऊ बोले की तिला खूप भूक लागली आणि मी सगळा स्वयंपाक केला होता, फक्त चपाती करायची राहिली होती. पीठसुद्धा मळून ठेवलेलं होतं, पण चपाती करायची राहिली होती. आणि म्हटलं चला आधी मग तिला चपाती करून देते, कारण तिला ट्युशनला जायचं होतं. खरं तर साडीवर कोणतंही काम करायला खूप अनकम्फर्टेबल होतं आणि रोज आपली साध्या ड्रेसची किंवा मॅक्सीची सवय असेल ना, मग तर अजिबातच जमत नाही साडीमध्ये काम करायला. तर माझंही तसंच झालं. साडीमध्ये चपाती करायला थोडंसं अवघड वाटत होतं, पण काही ऑप्शन नव्हता, कारण खूप लेट झालं असतं मग तिला, आणि तिला जेवण करून जायचं होतं. बाकीचा स्वयंपाक माझा झालेला होता, फक्त चपाती करायला 2 ते 5 मिनटं लागली असती, म्हणून म्हटलं चला पटकन चपाती करून घेऊया. मग त्यानंतर मला मंदिरात जायचं होतं आणि सगळा स्वयंपाक झालेला असला की आपल्याला पण बरं पडतं. मग आल्यानंतर साडी वगैरे चेंज करून लगेच आपण जेवायला वगैरे बसू शकतो. खरं तर सणासुदीच्या दिवशी जेव्हा इतकी कामं आपल्यासमोर असतात ना, की किती पण पटापट कामं आटोपली ना तरी दुपारचा 1-1.5 तर होतोच सगळं आवरता, कारण आधी घर क्लीन करण्यापासून मग देवपूजेपासून सगळीच कामं असतात. त्यामुळे एकामागे एक जरी फटाफट कामं आटोपली तरी थोडासा उशीर होतोच. तर बघा, माझी चपाती करून झालेली आहे आता आणि मी काय काय स्वयंपाक केला तुम्हाला दाखवते. तर आज मी डाळ भात बनवलेला आहे. कसं आहे ना, जेव्हा अशी पातळ मटकीची भाजी वगैरे बनवलेली असते ना, तेव्हा मी शक्यतो डाळ बनवत नाही, फक्त भात बनवते, कारण भात आणि आमटीसुद्धा आवडते आमच्याकडे सगळ्यांना. पण नैवेद्यासाठी म्हटलं डाळ भात व्यवस्थित सगळा स्वयंपाक करूया. तर बघा, आता मी निघालेली आहे मंदिरात जाण्यासाठी. हे आहे आमच्या घराजवळचं मंदिर आणि समोर जी तुम्ही गर्दी आहे ते बघू शकता. खूप गर्दी होती आणि दुपारचे साधारण 1-1:15 वाजलेला होता, त्यामुळे जरा जास्तच गर्दी झालेली होती. शक्यतो सगळ्या बायका कामं वगैरे आटोपून सगळा स्वयंपाक करूनच पूजेला येतात, म्हणजे कसं मंदिरात थोडासा उशीर जरी लागला किंवा 4 बायका मैत्रिणी भेटल्या तरी आपण थोडा वेळ गप्पा वगैरे मारून घरी गेल्यानंतर व्यवस्थित जेवण वगैरे करू शकतो. त्यामुळे सगळेजण आपापल्या हिशोबाने येतात. तर माझ्यासुद्धा मैत्रिणी मला मंदिरामध्ये भेटल्या, आम्ही थोडेसे फोटो वगैरे काढले. त्यानंतर महादेवाच्या मंदिरात गेलो आम्ही. महादेवाच्या मंदिरात सुद्धा तुम्ही बघू शकता खूप जास्त देवाजवळ वस्तू वाहिलेल्या होत्या, म्हणजे जे वाण होते ते वाहिलेले होते, फळं वाहिलेली होती, त्यामुळे पिंडच दिसत नव्हती. तिथे एक ब्राह्मण
आहेत जे हे सर्व क्लीन करत राहतात, पण ते सुद्धा दिसत नव्हते, कुठे गेले होते काय माहिती. मग मी काय केलं, माझ्या मैत्रिणीला म्हटलं तू पूजा करून घे आणि मी पूजा नंतर करेन. आणि मग मी थोडंसं जास्त गर्दी होती ती कमी होऊ दिली. त्यानंतर मी त्या देवाजवळची जी ही फळं होती ती सर्व काढून घेतली आणि एका बाजूला ठेवून दिली. आणि मग त्यानंतर म्हटलं शांततेने पूजा करूया. तर अशा प्रकारे मी पूर्ण पिंड क्लीन केली. तरी बायका येतच होत्या, सारखं म्हणजे कंटिन्यू येत होत्या आणि त्या फळं वगैरे वाहत होत्या, पण तरी मी शांततेने पूजा करून घेतली. तर तुम्ही बघू शकता हे वडाचं झाड मंदिरातलं किती इथे गर्दी झाली आहे आणि तुम्ही ती फळं वगैरे बघू शकता. ते मंदिरातले काका आहेत ते सर्व क्लीन करत आहेत, फळं वगैरे बाजूला काढत आहेत. तर इतकी जास्त गर्दी असते, ते अशा प्रकारे फेऱ्या कशा मारायच्या इथे एवढ्या अडचणीत तेच समजत नाही. तरी पण बायका येतात, कारण कोणाकडे काही ऑप्शन नसलं की मग मंदिरातच येतात. तर हे आहे आमच्या घराजवळचं मंदिर जे खूप सुंदर आहे आणि हे गावदेवी मातेचे मंदिर आहे. तर माझी ही पूजा वगैरे व्यवस्थित करून झालेली होती आणि आता मी निघालेले होते घरी जाण्यासाठी, कारण दुपारचे साधारण 1:30 वाजलेले होते आणि माऊलासुद्धा ट्युशनला जायचं होतं. तर घरी आल्यानंतर मला इंस्टाग्रामसाठी शूट करायचं होतं, रील शूट करायचं होतं, ते मी केलं. मी आत्ताच मंदिरात जाऊन आलेले आहे आणि दुपारचे 2:30 वाजलेले. सकाळपासून घाई करते काम लवकर आटोपण्यासाठी, पण तरीही उशीरच झाला. उशीर झाला पण ठीक, मनासारखी पूजा झाली. म्हणजे जशी नेहमी माझी मनासारखी पूजा होते तशी आजसुद्धा झाली. मंदिरात खूप जास्त गर्दी होती. तर मी काय केलं, आमच्या मागे जे कुंडीमध्ये वडाचं झाड आहे तिथेच मी पूजा केली. मग त्यानंतर महादेवाच्या मंदिरात आणि देवीच्या मंदिरात सुद्धा जायचंच असतं ना ओटी भरायला वगैरे, तर त्यासाठी नंतर गेले. तर तिथे माझ्या मैत्रिणी भेटल्या, वर्षा आणि समीक्षा वहिनी, दोघी मला तिकडे भेटल्या. मग काय थोडा वेळ फोटो वगैरे काढले, छान पूजा वगैरे केली. मग त्यानंतर घरी आले. पण आज इतकं जास्त गरम होतं आहे ना, अजिबात पाऊस नाही आहे, त्यामुळे खूप जास्त गरम व्हायला लागलं आहे. आणि म्हणजे असं झालं आहे ना की कधी एकदाचं म्हणजे साडीमध्ये जरा जास्तच अजून गरम होतं, त्यामुळे असं झालं आहे मला की कधी एकदा मी चेंज करते. आणि खूप भूक लागली, कारण सकाळपासून मी फक्त चहा घेतला होता 2दा, त्यानंतर मी काहीच खाल्लेलं नाही आहे, त्यामुळे खूप जास्त भूक लागली आहे. आणि थोडंसं इंस्टाग्रामसाठी सुद्धा शूट करायचं होतं, त्यामुळे स्लोमो वगैरे शूट केलेत थोडेसे इंस्टाग्रामवर पोस्ट करण्यासाठी. तर तुम्ही अजून मला जर इंस्टाग्रामला फॉलो नसेल केले तर नक्की मला इंस्टाग्रामला फॉलो करा, कारण यूट्यूबला इतके सारे सबस्क्रायबर्स आहेत पण इंस्टाग्रामला त्यापैकी 10% सुद्धा नाही आहेत. तर प्लीज मला इंस्टाग्रामला सुद्धा नक्की फॉलो करा. मी तिथे सुद्धा नेहमी रील्स अपलोड करत असते, तर तुम्हाला माझ्या नवीन नवीन रील्स जर बघायच्या असतील तर नक्की मला इंस्टाग्रामला फॉलो करा. आणि तर तुमची वटपौर्णिमा कशी झाली, तुम्ही काय काय तयारी केली, माझ्याशी नक्की शेअर करा. तर माझी वटपौर्णिमा तर दरवर्षी अशीच घाई गडबडीचीच असते आणि त्याच्यामध्ये मेकअप वगैरे सुद्धा म्हणजे थोडीसं रेडी आपल्याला व्हायचंच असतं, त्यामुळे थोडीशी, जास्त नाही, थोडीशी मी लवकर रेडी होते. म्हणजे जास्त खूप डार्क मेकअप मला आवडत नाही, तर थोडा थोडा मेकअप टचअप वगैरे करते आणि मग रेडी होते. तर अशा प्रकारे माझी साडी बघा कशी वाटते आणि मला नक्की सांगा ही साडी कशी दिसते, मला कमेंट करून नक्की कळवा. तर ही साडी सुद्धा माझ्या बहिणीचीच आहे आणि हा कलर मला खूप आवडला, खूप युनिक कलर आहे, खूप छान कलर आहे. तर साडीचं फॅब्रिक असं आहे ना की खूप चापून चुपून साडी बसते, त्यामुळे एकदम आपल्याला फ्री वाटतं, जास्त ओझं वगैरे वाटत नाही साडीचं. तर खूप छान अशी माझं वटपौर्णिमेची पूजा झालेली आहे आणि वटपौर्णिमेचा सण माझा पूर्ण झालेला आहे. माझ्याकडे सत्यनारायणाची पूजा पण असते जी घरातल्या घरात असते, तर त्याची सुद्धा मला आता तयारी करायची आहे, त्यामुळे आजचा दिवस खूप जास्त बिझी असणार आहे. जेवढं मला जमेल तेवढं मी शूट करून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन, पण खूप जास्त मेहनत लागते एवढ्या सगळ्या गडबडीमध्ये एवढं सगळं शूट करून तुमच्या सर्वांशी शेअर करायला. पण मला पण आवडतं तुमच्या सर्वांबरोबर शेअर करायला, कारण तुम्ही खूप जास्त इम्पॉर्टंट आहात माझ्यासाठी आणि आपल्या चॅनलची फॅमिली आहे ती हळूहळू वाढत चाललेली आहे, त्यामुळे तुमच्या जे नवीन सबस्क्रायबर्स आहेत त्या सर्वांचं मी स्वागत करते. आणि आज मी सत्यनारायणाची पूजा जी असते घरच्या घरी करण्यात येणारं सत्यनारायण, तर ती पूजा माझी आत्ता आहे, तर त्याची तयारी मी आता करणार आहे. म्हणजे लगेच जेवण करते, एक 10-15 मिनटं आराम करते आणि त्यानंतर लगेच पूजेची तयारी करायची आहे. तर ते सुद्धा मी तुमच्याशी शेअर करेन. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका.
सत्यनारायणाची पूजा संध्याकाळी म्हणजे प्रदोष समयी बत्तीच्या वेळेलाच करायची असते। तर जर कोणाला माहिती हवी असेल या पूजेविषयी की कशी करायची घरच्या घरी सत्यनारायणाची पूजा, तर याविषयीचा एक व्लॉग मी नक्की घेऊन येईल आणि पूर्ण माहिती सकट घेऊन येईल। तर हे बघा दिव्यामध्ये किती सुंदर फूल झालं आहे। तर जेव्हा दिव्यामध्ये असं फूल तयार होतं तेव्हा असं समजून जायचं की आपली सेवा जी आहे ती मान्य झालेली आहे। तर घरातल्या सर्व आर्थिक अडचणी दूर होऊन सुख समृद्धीसाठी ही सेवा केली जाते। तर कुणाला या सेवेची सुरुवात करायची असेल तर कोणत्याही महिन्याच्या पौर्णिमेपासून तुम्ही ही सेवा सुरू करू शकता। चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।